जेजुरी गडावर विजयी जल्लोष मिरवणुकीवेळी मोठी आग लागली आहे। जेजुरी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांच्यासह राष्ट्रवादीचे 17 उमेदवार विजयी झाले। त्यानंतर या विजयी उमेदवारांनी जेजुरी गडावर मिरवणूक काढलेली आहे आणि या मिरवणुकीदरम्यान गडाच्या कमानीच्या जवळच भंडाऱ्याची उधळण सुरू असतानाच आरतीच्या ताटात कापूर जळत असताना भंडारा पडला आणि अचानक मोठा स्फोट झाला। यामध्ये विजयी उमेदवारांसह 16 ते 17 जण भाजले। या जखमींना तातडीनं ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। दरम्यान कुणालाही गंभीर इजा झाली नाहीये, सर्वांची प्रकृती स्थिर आहे। यावर मुख्य विश्वस्त मंगेश घुणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ही घटना दुर्दैवी आहे। जखमी असणारे सर्वजण लवकरात लवकर बरे व्हावेत। शासनानं या घटनेची तातडीनं चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी मुख्य विश्वस्तांनी केली आहे। जो भंडारा येतो तो कुठून येतो तो सांगता येत नाही। तो वेगवेगळ्या गावात येऊ शकतो, लोक घरून आणू शकतात किंवा इथून विकत घेऊ शकतात। त्यामुळे तो नक्की भंडाऱ्यामुळे झाली का तो पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पण जर भंडाऱ्यामुळे झाले असेल तर त्या भंडाऱ्यावर, डुप्लिकेट भंडाऱ्यावर कोणत्याही परिस्थितीत मोठी कारवाई करणं गरजेचं आहे। अन्न नागरी प्रशासन विभाग असेल किंवा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा नगरपालिका असेल, हे त्या भंडाराच्या अवैध भंडाराच्या विरोधात जी कारवाई करतील त्याला मार्तंड देव संस्थान पूर्णपणे समर्थन देईल आणि त्याच्याबरोबर उभं राहील। अन्न व औषध भेसळ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। कालची जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे। आनंदोत्सवाला गालबोट लागणारी आहे। आता तरी प्रशासन व्यवस्थेने या भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी आम्ही करत आहोत। दरम्यान या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जेजुरीमधील भेसळयुक्त भंडाऱ्याचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। त्यांनी ट्विट केलेला आहे, पाहूया। सुप्रिया सुळे यांनी हे ट्विट केले। जेजुरीमध्ये बऱ्याच ठिकाणी भेसळयुक्त भंडारा विकला जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीच स्थानिकांनी शासनाकडे केल्या होत्या, परंतु त्यांची दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली। खंडेरायाच्या चरणी प्रार्थना आहे की या घटनेमध्ये जखमी असणारे सर्वजण लवकरात लवकर बरे व्हावेत आणि त्यांनी लवकरात लवकर बरे होऊन घरी परत यावेत। शासनाने या घटनेची तातडीनं चौकशी करून या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे।